अहिल्यानगरमध्ये महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंच तापलंय। धीरज परदेशी यांच्या कपाळावर केवळ भगवा टिळा असल्यानं त्यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली। ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी संतप्त आंदोलकांकडून करण्यात आली। आंदोलनाची तीव्रता वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। नेमकं अहिल्यानगरमध्ये काय घडतंय, धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर आंदोलन का धुमसत जातंय आणि या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली आहे, काय मागणी होती आहे, पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमधून। आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोर। लोकांनी रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या आंदोलनाची ही दृश्य अहिल्यानगरच्या DSP चौकातली। अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कामगार धीरज परदेशी याच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलं। हत्या केलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या घरावर बुलडोजर चालावा अशी मागणी आंदोलकांची आहे। आंदोलनाची तीव्रता वाढली आणि त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आंदोलकांशी फोनद्वारे संवाद घडवून दिला। ही जी धीरज परदेशींची हत्या झाली आहे ही अतिशय निंदनीय अशा प्रकारची हत्या आहे आणि आम्ही देखील याचा पूर्ण निषेध करतो। कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही। हत्यारांना फाशी झाली पाहिजे या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय आम्ही देखील कोणी थांबणार नाही। मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली आणि अत्यंत निंदनीय अशी ही घटना असल्याचं सांगितलं। मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली। शुक्रवार 7 ऑगस्ट मुकुंदनगरमधील दर्गा दायरा कब्रस्तानमध्ये विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गेलेल्या धीरज परदेशीवर जमावानं जीवघेणा हल्ला केला। कपाळावर भगवा टिळा लावल्यामुळे वाद निर्माण झाला आणि 10 ते 15 जणांनी धीरज यांना लोखंडी रॉडनं मारहाण केली। या हल्ल्यामध्ये धीरज हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी 9 ऑगस्टला उपचारांच्या दरम्यान धीरज यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। 6 आरोपींना अटक सुद्धा केली। त्यातील 3 आरोपी हे हैदराबादला पसार झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आरोपींना आता 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीनं पतीच्या मृत्यूवर तीव्र संताप आणि आक्रोश केलाय। आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोरच। हीच माझी प्रशासनाला मागणी आहे, कोर्टाला सुद्धा। रिक्वेस्ट कर रहा हूँ, किसी के मैसेज पर विश्वास मत रखिए। पुलिस अपना तपास कर रहा है। पुलिस 2-3 दिन में हमारे को एग्जैक्टली कौन सी कारण पे ये घटना हुआ सभी नागरिक को हम मीडिया तरफ से हम बताने वाला है। धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर अहिल्यानगरमध्ये संतापाचा उद्रेक झाला। सोमवारी 11 ऑगस्टला हिंदुत्ववादी संघटनांनी हत्येच्या निषेधार्थ शहर बंदची हाक दिली। तर शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा धीरज यांचं पार्थिव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणण्यात आलं। संतप्त जमावानं 3 तास धीरज यांच्या पार्थिवासह रास्ता रोको केलं। यावेळी स्थानिक आमदार संग्राम जगताप, भाजपचे आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा हजर होते। धीरज परदेशी यांच्या हत्येमागे धार्मिक कारण असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय, तर भगव्या टिळ्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आलं असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। प्रमुख मागणी आमची व त्या कुटुंब सुद्धा आहे
की त्यांचे घरं जे आहेत ते इलिगल आहेत. त्यांचं अशी एवढी मोठी घटना, एखाद्याच्या कपडाचं कुंकू होतं, एखाद्या आईचं लेकरू तुम्ही हिसकून नेताय आणि त्याचं काही कारण नाही, फक्त कपडाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्या लोकांचं घरं देखील पाडले गेले पाहिजे. या सगळ्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही उद्या आमच्या मागण्या मान्य होत्या, आम्ही तिथं ती घेऊन जाणार आहे. जर तुम्ही आरोपी अटक करत नसताल तर आम्हाला सांगा. इथं बसलेले जरी तिथे मुकुंदनगर मध्ये घुसलेले जिवंत राहणार नाही. मी तर म्हणतो त्यांना गजाआड नाही करायचं, काय करायचं, त्यांचे मुंडके छाटले पाहिजे. मुकुंदनगरमध्ये भरपूर असे मुस्लिम सोडून इतर धर्माचे लोक, हिंदू, ख्रिश्चन असे लोक राहतात. त्याच्यातले भरपूर लोक टिळा लावून जातात येतात, पण कोणी असं त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. तर मला असं वाटतं की जे आरोप हे राजकारणी लोक करू राहिलेत तर हे एकदम साफ खोटं आहेत. यांना फक्त यांचं राजकारण करायचं आहे. कुठंतरी ते धीरजची जो मृत्यू झाला याच्यावर यांचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे लोक असं म्हणजे आरोप करू राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिलं. त्यानंतर धीरजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती उपस्थितांना करण्यात आली आणि यानंतर अमरधाम स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये धीरज यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अहिल्यानगरच्या या संतप्त घटनेनंतर निलेश चंद्र मुनी यांनी प्रत्येक हिंदूंना भवानी तलवार ठेवण्याचं वादग्रस्त विधान केलंय. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. या धीरज परदेशीला याच्यामुळे मारलं की त्याने तिलक लावला होता. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो आहे, दसेरा असो या नसो पण घरातनी एक तलवार असो आणि प्रत्येक घरातनी आपली प्राणाची रक्षा करण्यासाठी तलवारीची घरात तलवार ठेवणं अति गरजेचं आहे. पुढची आमची हीच भूमिका आहे. माननीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब, माननीय संग्राम भंडारे महाराज, आम्ही काल तिथं होतो. जे आरोपी राहिलेले आहेत किंवा ज्यांनी मदत केलेली आहे, कारण ही मुलं तिथून संभाजीनगरला गेली, तिथून हैदराबादला गेली, ते काय असंच जाणं शक्य नाही. त्यांच्या पाठीमागं कुणीतरी आहे आणि विनाकारण दुसरा कुठलाही त्यांचा वाद नसताना फक्त कपाळावरती टिळा आहे आणि तो विषय मर्डरपर्यंत जातोय. तर ह्याच्या मुळापर्यंत जावं हीच आमची मागणी आहे. त्यांचा कोण मुख्य आरोपी असेल त्याला अटक करावी अशी मागणी केलेली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींपैकी मेहराज असलम सय्यद, सिराज असलम सय्यद, मुस्तकीम असलम सय्यद यांना हैदराबाद इथनं अटक केली. तर युनुस शेख आणि इतर 2 संशयित आरोपी अशा 6 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध सुद्धा सुरू आहे. त्यामुळे धीरज परदेशी यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण, हत्येचं नेमकं कारण काय, या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासांमधून समोर येतील. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासातून आणखी किती घडामोडी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. अरविंद कडसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.